चला तर मग आता आपण गवारीची शेंगाची भाजी बनवूया. ही शेंगा चिरून पाण्यामध्ये टाकलेले, ही अद्रक लसूणची पेस्ट कुटली, एक कांदा, हे बघा कढई गॅसवरती ठेवली आहे, तेल तापले, मोहरी जिरे टाकायची, अशा पद्धतीने करून बघा, भाजी खूप सुंदर लागते. मोहरी कडकडली, कांदा टाकायचा, अद्रक लसूणची पेस्ट, माझी मुलगी पलीकडे मोबाईल बघायली, त्याचा आवाज येतो, मध्येच मुलाचा फोन चालू आहे. तर कांदा तळलं की मध्ये गवार टाकून द्यायची आणि गवार चांगली वापरली मग तिखट मीठ टाकायचं, कारण त्याला उकडत बिकडत बसायची गरज नाही, डबल डबल कुटाणा करायची. हे बघा आता कांदा तळत आलाय, झालाय कांदा, आणि त्यात टोमॅटो वगैरे टाकणार नाहीये, सारखं पेस्ट करून कंटाळायचं, साध्या पद्धतीने भाजी, गावरान भाजी. लालसर कांदा झाला की शेंगा टाकून द्यायची. लाल कांदा तळल्याने तरीच छान लागते, मग भाजी कच्चा कांदा राहायला चांगली लागत नाही. थोडीशी कोथिंबीर खलबत्त्यामध्ये कच्ची, 2 लसणाचे पाकळे, 2 कुडे टाकले तरी चालतं. त्याला कोथिंबीर घ्यायचं, तोपर्यंत ह्या भाजीवर ताट झाकून ठेवते मी 2 मिनिट, वाफरते. मऊ झाली की परत तिखट मीठ टाकू आपण. मग बघूयात शेंगा वापरल्यात का आपण गवारीच्या. 5 मिनिट झालं असतं, 2 मिनिटातही वापरते कवळ्या शेंगा. छान मऊ झाला तो, खूप छान मऊ झाला तो. शिजवून वगैरे घेत बसायची गरज नाही आहे. कलर पण आला. अशी सुक्की करायची असली तुम्हाला तर सुक्की करू शकता, याच्यात कुट्टा वगैरे शेंगाचा टाकून, तिखट मीठ टाकून. मी लसूण कोथिंबीर कुटून घेतली, त्याच्यामध्ये कच्चीच टाकणार आहे पेस्टसाठी. हळद, गरम मसाला थोडंसं काळं तिखट टाकते चवीनुसार. तुम्हाला जेवढंच तिखट लागतं तेवढंच टाकायचं, मी कमीच टाकणार आहे तिखट, तर कंटाळा येत नाही तिखट खाऊन. परतून घ्यायचं, हाताचा अंधार पडला.
तसं कच्च्या लसणाने आणि कोथिंबीरने टेस्ट फार छान येते. वरून टाकायचं ते शेंगावर की कुट्टा गरजेनुसार टाका तुम्ही. मीठ चवीनुसार. थोडंसं पाणी घालते. सुक्की पण भाजी फार छान होती. बघा अशी जरी डब्याला भाजी दिली ना सुक्की रस्सा करण्याच्या ऐवजी तरी छान लागते. कलर वगैरे छान लागते. मी थोडंसं पाणी घालते. माझ्या मुलाला वगैरे रस्साच लागते भाजी. ही झाली आपली गवारीची भाजी तयार. छान कलर पण आलाय. जास्त तिखट घातलं नाही मी त्याच्यामुळं थोडीच पांढर दिसते. लेकरं कंटाळा आला म्हणजे तिखट जास्त खाऊ. तर तुम्ही पण अशी भाजी करून बघा आणि मला सांगा.